Hello friends, welcome back to our channel. Friends, in this video we are going to study remove to and use so that and use to. या व्हिडिओमध्ये व्याकरणाच्या काही रचना आपण पाहणार आहोत. यूज टू, रिमूव्ह टू, यूज सो दॅट यासारख्या रचना. लेट अस सी रिमूव्ह टू आणि यूज सो दॅट. आता अशा वाक्यांमध्ये रिमूव्ह टू याचा अर्थ टू काढा आणि सो दॅटची रचना करायची असते. दिलेलं वाक्य बघा, ही इज टू फॅट टू रन. म्हणजे तो इतका लठ्ठ आहे की धावू शकत नाही, म्हणजे धावणं अशक्य आहे. वाक्य होकारार्थी बघा. नकारार्थी वाक्यामध्ये नो, नॉट, नथिंग, नेव्हर, नायदर, नॉर यासारखे शब्द असतात, ते या वाक्यामध्ये नाही येत. आणि मग सो दॅटची रचना केल्यानंतर निगेटिव्ह सेंटेन्स तयार होणार आहे. म्हणजेच वाक्याचं रिमूव्ह टू केल्यानंतर सो दॅटची रचना केल्यानंतर वाक्याच्या मिनिंग मध्ये काही फरक होत नाही. आता बघूया रचना कशी आहे. बघा वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे, इज आहे, त्यानंतर टू आहे, त्यानंतर ऍडजेक्टिव्ह आहे, नंतर टीओ टू आहे, नंतर व्हर्ब आहे. अशी रचना आहे बघा टूच्या रचनेमध्ये. आणि सो दॅटच्या रचनेमध्ये बघा सो असतं, ऍडजेक्टिव्ह असतं, फक्त टीओ टूच्या ऐवजी दॅट, त्यानंतर वाक्याचा जो सब्जेक्ट असेल तो, आणि वाक्याच्या काळानुसार कॅन नॉट, कुड नॉट वापरायचं. म्हणजे आता इज आहे, वर्तमान काळी आहे, म्हणून कॅन नॉट वापरू शकतो. आणि त्यानंतर पुन्हा शेवटी वर्ब आहेच. बघा रचना अशी होईल, ही इज सो फॅट. त्यानंतर मग दुसऱ्या टूच्या ऐवजी दॅट, सब्जेक्ट ही, आणि प्रेझेंट टेन्स म्हणून कॅन नॉट. म्हणजे ही इज सो फॅट दॅट ही कॅन नॉट रन. दे वेर टू टायर्ड, TW2च्या ऐवजी सो. त्यानंतर दुसऱ्या टूच्या ऐवजी दॅट, नंतर सब्जेक्ट दे, आणि टेन्स आहे वर, म्हणजेच पास्ट टेन्स आहे, म्हणून कुड नॉट वापरायचं. म्हणजे दे वे सो टायर्ड अँड थर्स्टी दॅट दे कुडंट वॉक फर्दर. इट इज टू डिफिकल्ट, ते इतकं कठीण आहे. म्हणजे जे आपण सो वापरणार टूच्या ऐवजी, परंतु फॉर अस टू म्हणजे आमच्यासाठी, म्हणजे या ठिकाणी आपण वापरणार दॅट. अस ही द्वितीय आहे, त्याची प्रथमा करायची वी, म्हणजे दॅट वी, आणि टू आहे त्या ठिकाणी वाक्याच्या काळानुसार कॅन नॉट किंवा कुड नॉट. मग इथे काय प्रेझेंट टेन्स आहे म्हणून कॅन नॉट. इट इज सो डिफिकल्ट दॅट वी कॅन नॉट सॉल्व द प्रॉब्लेम. पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे, टू ची रचना आहे, आपल्याला सो दॅटची रचना करायची आहे, परंतु थोडं चेंज लक्षात घ्यायचा. म्हणजेच या ठिकाणी इट इज टू लेटच्या ऐवजी आपण टूच्या ऐवजी सो वापरणार. त्यानंतर दुसऱ्या टूच्या ऐवजी दॅट, आणि ज्याला ती कृती, ती क्रिया शक्य झाली नाही त्या कर्त्याचं सर्वनाम, आणि वाक्याच्या काळानुसार कॅन नॉट किंवा कुड नॉट. म्हणजे बघा इट इज टू लेट, इट इज सो लेट, इतका उशीर झालाय की वेळेत पोहोचणं, कार्यक्रमाला वेळेत पोहोचणं शक्य नाही. म्हणजे कोणाला शक्य नाही, त्या ठिकाणी सब्जेक्ट आहे बघा, इट हा जो आहे, इट सब्जेक्ट हा निर्जीव आहे, सजीव नाहीये. मग त्या ठिकाणी कोणाला शक्य नाही त्याचं सर्वनाम लिहायचं. म्हणजे इट इज टू लेट, इट इज सो लेट दॅट. आता कोणाला शक्य नाही तर वी कॅन नॉट, वन कॅन नॉट, असं आपण रचना करू शकतो. इट इज सो लेट दॅट वन कॅन नॉट रीच इन टाइम टू द प्रोग्राम. किंवा मग वन कॅन नॉट म्हणा किंवा नो वन कॅन म्हणा. म्हणजेच इट इज सो लेट दॅट नो वन कॅन रीच इन टाइम टू द प्रोग्राम. द सी इज टू रफ टू स्विम इन इट. म्हणजे समुद्र एवढा खवळला आहे की त्यात पोहणं अशक्य आहे. वाक्य पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह करायचे, सो दॅटची रचना करायची, परंतु पोहणं कोणाला शक्य नाही. समुद्र खवळलाय पण पोहणं कोणाला शक्य नाही, त्याचं सर्वनाम दिलेलं नाही. अशा वेळेला वी कॅन नॉट किंवा नो वन कॅन, वन कॅन नॉट अशा रचना करायची असतात. द सी इज, या ठिकाणी आपण वापरणार सो, सो रफ दॅट वन कॅन नॉट स्विम इन इट. किंवा मग वन कॅन नॉट म्हणा किंवा नो वन कॅन म्हणा. द सी इज सो रफ दॅट नो वन कॅन स्विम इन इट. इट इज टू डिफिकल्ट टू अंडरस्टँड. म्हणजे एवढं अवघड आहे की समजणं शक्य नाही, अशक्य आहे. मग इट इज सो डिफिकल्ट, त्यानंतर दॅट वन कॅन नॉट अंडरस्टँड किंवा वी कॅन नॉट अंडरस्टँड किंवा नो वन कॅन अंडरस्टँड, अशाही रचना करू शकतो. इट इज सो डिफिकल्ट दॅट वन कॅन नॉट अंडरस्टँड. वन कॅन नॉट म्हणा किंवा नेक्स्ट सेंटेन्स मध्ये नो वन कॅन आहे बघा.
इट इज सो डिफिकल्ट दॅट नो वन कॅन अंडरस्टँड. फ्रेंड्स, तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नेक्स्ट सेंटेन्स, ही इज टू वीक टू वॉक. इज या ठिकाणी आपण वापरणार सो वीक दॅट, नंतर सब्जेक्ट, कोणाला ती क्रिया शक्य नाही त्याला शक्य नाही, म्हणजे सब्जेक्ट आहे ही इज टू वीक, ही इज सो वीक दॅट ही कॅन नॉट वॉक. नेक्स्ट, द टी इज टू हॉट टू ड्रिंक. चहा इतका गरम आहे की पिणं अशक्य आहे. कोणाला शक्य नाही? वन कॅन नॉटही करू शकतो किंवा आय कॅन नॉट, वी कॅन नॉट करू शकतो. मग द टी इज सो हॉट दॅट आय कॅन नॉट ड्रिंक इट किंवा वन कॅन नॉट ड्रिंक इट ही करू शकतो. शी वॉज टू टायर्ड टू वर्क, म्हणजे या ठिकाणी करणार शी वॉज सो टायर्ड, त्यानंतर दुसऱ्या टूच्या ऐवजी दॅट, सब्जेक्ट कोण? शी, म्हणजे दॅट शी, आणि वॉज आहे म्हणून पास्ट टेन्स कुड नॉट, म्हणजे शी वॉज सो टायर्ड दॅट शी कुड नॉट वर्क. सेंटेन्स नंबर 4, द बॉक्स इज टू हेवी टू लिफ्ट. मग बॉक्स एवढा हेवी आहे की उचलू शकत नाही. कोण उचलू शकत नाही? मी उचलू शकत नाही किंवा कोणीही उचलू शकत नाही. वन कॅन नॉटही चालू शकतं. दोन्ही पद्धतीची रचना. द बॉक्स इज सो हेवी, नंतर मग दॅट आय कॅन नॉट लिफ्ट इट किंवा वन कॅन नॉट लिफ्ट इट किंवा नो वन कॅन लिफ्ट इट ही करू शकतो. ही इज टू यंग टू ड्राईव्ह. मग तो इतका यंग आहे की तो ड्राईव्ह करू शकत नाही, म्हणून मग या ठिकाणी सो दॅटची रचना करायची आहे. ही इज सो यंग, नंतर दॅट, नंतर करता ही, आणि इज प्रेझेंट टेन्स मध्ये आहे म्हणून कॅन नॉट, म्हणजेच वाक्य कसं होईल? ही इज सो यंग दॅट ही कॅन नॉट ड्राईव्ह. बघा. नेक्स्ट, आता या ठिकाणी TOO आणि TO2 नाहीये. इट इज व्हेरी कॉस्टली, आणि दुसरं वाक्य आहे आय कॅन नॉट बाय इट, म्हणजे टू नाहीये म्हणून व्हेरी असेल आणि दोन वाक्य असतील, म्हणजेच त्या ठिकाणी सो दॅटची रचना करताना व्हेरीच्या ऐवजी सो आणि दोन वाक्यांच्या मध्ये दॅट वापरायचा. इट इज सो कॉस्टली दॅट आय कॅनॉट बाय इट. नेक्स्ट, स्वस्तिर इज व्हेरी क्लेवर. हे एक वाक्य आहे. या ठिकाणी टू ची रचना नाहीये, पण सो दॅट वापरायचं आहे, म्हणून या ठिकाणी आपण करणार स्वस्तिर इज व्हेरीच्या ऐवजी सो. स्वस्तिर इज सो क्लेवर, त्यानंतर दोन वाक्यांच्या मध्ये दॅट ही कॅन सॉल्व रिडल्स इझिली. स्वस्तिर इज सो क्लेवर दॅट ही कॅन सॉल्व रिडल्स इझिली. नेक्स्ट, ही इज टू लेझी. आता या ठिकाणी TOO आहे परंतु TO2 नाहीये, म्हणजे लेझी असल्याचा परिणाम दिलेला नाहीये. म्हणजे टू आणि दुसरा टू असले तर तिथे पुढे परिणाम दिलेला असतो. मग अशा वेळेला जर नुसता टू असेल तर फक्त व्हेरी वापरायचा टूच्या ऐवजी. ही इज टू लेझी, ही इज व्हेरी लेझी. नेक्स्ट, इट इज टू डिफिकल्ट, इट इज व्हेरी डिफिकल्ट. ही इज टू रिच, ही इज व्हेरी रिच. अशा पद्धतीचे रचना करायची असतात. आता या ठिकाणी उलट आहे, TOO आणि TO2 वापरायचं आहे. मागच्या वाक्यांमध्ये आपण बघितलं की रिमूव्ह टू होतं, आता यूज टू आहे, म्हणजेच सो दॅट काढायचं आणि टू ची रचना करायची. बघा, द बॉक्स इज सो हेवी दॅट यू कॅनॉट लिफ्ट इट अलोन, म्हणजे या ठिकाणी आपण करणार द बॉक्स इज टू हेवी, सोच्या ऐवजी टू वापरणार, आणि दॅट यू कॅनॉट वगैरे त्या ठिकाणी दुसरा टू वापरणार, म्हणजे द बॉक्स इज टू हेवी टू लिफ्ट इट अलोन. नेक्स्ट, शी इज सो टायर्ड दॅट शी कॅन नॉट स्टडी टू नाईट, म्हणजे या ठिकाणी सोच्या ऐवजी TOO आणि दॅट शी कॅन नॉटच्या ऐवजी TO2. शी इज टू टायर्ड टू स्टडी टू नाईट. ही वॉज सो लेट दॅट ही कुड नॉट कॅच द ट्रेन, म्हणजे या ठिकाणी आपण करणार सोच्या ऐवजी TOO आणि दॅट ही कुड नॉट च्या ठिकाणी TO2. ही वॉज टू लेट टू कॅच द ट्रेन. नेक्स्ट, द वॉटर इज सो कोल्ड दॅट यू कॅन नॉट स्विम इन इट, म्हणजेच द वॉटर इज टू कोल्ड टू स्विम इन इट. आता बघा, यूज सो दॅट हेतुवाचक क्रिया, म्हणजे आपण बघितलं की सो नंतर डॉट डॉट आणि मग दॅट होतं, परंतु या वाक्यांमध्ये सो दॅट हे जवळजवळ शब्द आलेले असतील आणि त्याचा अर्थही वेगळा असतो. आय वेकअप अर्ली आणि टू कॅच द बस. आता मी लवकर उठतो, हेतू काय? की बस पकडणे हा हेतू आहे, म्हणजेच
आय वेक अप अर्ली सो दॅट आय कॅन कॅच द बस. मी लवकर उठतो त्यामुळे मी बस पकडू शकतो. शी सेव्हड मनी आणि दुसरं वाक्य शी कुड बाय अ फोन. म्हणजेच या ठिकाणी शी सेव्ड मनी सो दॅट शी कुड बाय अ फोन. कीप द मेडिसिन हिअर टू फाइंड इट इझिली. याचा अर्थ औषध इथे ठेवा. हेतू काय? तो आपल्याला सहजपणे सापडू शकेल. मग आपण वाक्यरचना करू शकतो, कीप द मेडिसिन हिअर सो दॅट वी कॅन फाइंड इट इझिली. Friends, thank you for watching this video. If you like the video, click the like button, subscribe my channel, share and press the bell icon for further notifications.